पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो लहानपणापासून बघतोय तो माणूस एवढ्या कारणावरून तुमचा छळ करतो, तुम्हाला घराबाहेर काढतोय। लहान होतो तेव्हा काय करू शकलो नाही आई साहेब, आता मोठे आवडले जातात एक दिवशी ना रागाच्या भरात। नाही अधिपती तुम्ही असं काय करायचं नाही। हेच लहानपणापासून तुम्ही हेच करत आलाय, आता नाही पडत मला तुमचे। अधिपती सगळं सहन करताय हो, आता पण सगळं आठवतंय मला, सगळं आठवतंय। असं नका करू, ऐका माझं, ऐका ऐका। आजच्या आज लगुलग हे घर सोडायचं असतं। हो नाही, हे घर नाही, हे मंदिर आहे माझं। हे तुझं मंदिर, हे आमचं घर। तुझं मंदिर केव्हापासून झालं ग? तू काय स्वतःला खरंच या घराची मालकीन समजायला लागलीस का काय? हे घर आमचं आहे बरं काय, फक्त आमचं। तू कोण आहेस ग? लायकी काय तुझी? हळू बोला, अधिपती झोपलाय। तू अधिपतींचं नाव घ्यायचं नाही हा? तुझा काहीच संबंध नाही त्यांच्याशी। पोर आहे हो, तो पोरा आमचा आहे, आमच्या घराचा वारस। तुम्ही जरा हळू बोलाल का? आमच्याच घरात आम्हालाच हळू बोलायला सांगतेस? पोरगा दमून झोपलाय हो। त्याची काळजी तू करू नकोस, त्याचा बाप समर्थ इथं त्याची काळजी करायला। मग माझी काय गरज होती? एवढं होतं तर मग घ्यायची होती स्वतःच्या पोराची काळजी। मला उलट बोलतेस तू? मला या घरच्या मालकाला स्वतःला समजतेस कोण ग तू? लायकी काय तुझी? मारी बोट धरायला गेलं तर हात धरायला निघालीस तू। या घराची मोलकरीण व्हायची लायकी नाही तुझी, आणि तू मालकीण व्हायला निघालीस। नाही, असं नका करू, असं नका करू। अधिपतीला आईची गरज आहे, मी तुमच्या हात जोडते, पाया पडते तुमच्या। मी काय करू अधिपतीशिवाय, माझं जग आहे ते। असं नका करू, असं नका करू। हे तुझी नाटक आहेत का नाही, हे आमच्या समोर नाही करायची। अधिपतीला भुलवू शकलीस तू, लहान आहे ते, आम्ही बरोबर ओळखलंय तुला। तू जमिनीच्या वर जेवढी दिसतेस का नाही, तेवढी जमिनीच्या आत आहेस। शम्मारी आमची चूक झाली, तुझ्यासारख्या अडाणी बाईला उकिरड्यावरनं उचलून आम्ही इथं आमच्या घरात आणून बसवली। या घरात पाय रोवायचे स्वप्न बघायचे नाहीत, पुरी होऊ देणार नाही ती आम्ही। तुझी लायकी गावासमोर दाखवून द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही, कळलं? आता एक सेकंद माझ्या घरात थांबायचं नाही। माझी गरज आहे अधिपतीला, ऐका हो, आईची गरज असते हो लेकराला, ऐका माझं। माझ्या पोराला तुझ्यासारख्या फडतूस पायची गरज नाही। ऐका रे, एकदा डोळे भरून बघू देत त्याला, मग मी जाते। कशाला? त्याला माझ्या विरुद्ध भडकवायला? शाळेत कधी गेले नाहीस, पण शाळा करायला जमते ना तुला? डोकं वापरतेस, दिसतेस तशी भोळी भाबडी नाहीस। शेवटचं बघते हो, परत माझं थोबाड तुम्हाला दाखवणार नाही, मला एकदा बघू द्या हो त्याला। काय गरज नाही, तुझ्यासारख्या अडाणी बाईचे संस्कार माझ्या पोरावर नकोत मला। पोरग घाबरल, झोप नाही लागणार त्याला, मला बघू दे एकदा, त्याला बघू दे। काही बिघडत नाही, या घरात त्याची काळजी करायला रगड नोकर सांग। नको, असं नका करू, असं नका करू। तुझी गरज नाही आता आम्हाला, तुला तुझा मोबदला मिळेल, निघितून चाल। नोकरांनी आईची बरोबरी करते तुम्ही। बसाला बस, माझी सहनशक्ती संपली आता, निघ। आई आहे मी त्यांची, त्याची आई मेली, निघ। आई मेली त्याची। तुम्हाला बाहेर तवाच काढायचं होतं त्यासनी। तुम्ही नसता तर काढलं बी असतं,
माय लेकराची तेव्हाच ताटातूट झाली असती. तेव्हा लहान होतो मी, रडत होतो. पण आता नाही, आता बास झाला आई साहेब. आता तुम्ही नाही सहन करायचं आणि तुम्ही माझा हात का धरून ठेवताय? जाऊ दे, सोडा, विसरा मागचं सगळं. बस, मागचं सगळं विसरण्यासारखं बी नाही ना. तो माणूस नुसता समोर जरी दिसला तरी 25 वर्ष त्यानं तुमच्यावर केलेला अत्याचार आठवतोय. आम्ही बी काही विसरलेलो नाही. आम्हाला घराबाहेर काढताना तुम्ही तिथं आलात. तुम्ही आलात आणि आमच्या जीवात जीव आला. वाटलं होतं आम्ही कशा जगू तुमच्याशिवाय. आमचा जीव तर तुमच्यात गुंतलेला. तुम्ही आमच्या जगण्याचा आधार होता. ह्या माणसानं ही वेळ आणली, सतत छळ आणि असाच वागत आलाय. हो ह्यो डोसक्यात जातोय की नाही, एक गोष्ट विसरू शकत नाही मी त्यानं केलेली. सगळं आठवतंय. अधिपती, अधिपती सोडा, त्यासनी जाऊ द्या. त्या आमच्या आई साहेब आहेत. अधिपती, हो हो, तुमची आई नाही ती, ऐका माझं. अधिपती असं करू नका. इकडे. ए, तू निघ. नाही, मी अधिपतीला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. अधिपतीला सोडून जाशील तू, ते बी आत्ताच्या आत्ता. माझं पोट, तुझा काही संबंध नाही त्याच्याशी. परत जर त्याच्या वाटेला गेलीस का नाही तर बघ. रुक्मिणी, निर्मला, पकड तिला. तिला घराच्या बाहेर काढा. तिला जर परत घरात शिवायचा प्रयत्न केला तर पोलिसांनी फोन करा. अधिपती, अधिपती. आई साहेब, तुम्ही मला सोडून जाऊ नका. मी तुमच्या सोबत येणार. अधिपती, अधिपती आमचं ऐका. हो, चांगली बाई नाही ती. तुम्ही चांगले नाही आहात. अधिपती, हे बघा, ही तुमची आई नाही आहे. आपण आज जाऊया, चला. त्या आमच्या आई साहेब नसतील तर मी आम्ही तुमचा मुलगा नाही. जावा तिकडं. मला नाही आवडत तुम्ही. मला नाही राहायचंय या घरात. आई साहेब जिथे जातील तिथंच मी जाणार. अधिपती, त्या डोळ्यासमोरनं जात नाही अजून ते सगळं. कसा वागतोय तो माणूस? तेव्हा पण तसाच क्रूरपणा आणि आता पण तेच. तुम्हाला माहितीये नव, त्यांचं डोसकं हलकं आहे, त्यांची औषधं चालू आहेत. उद्रेक होतो त्यांचा कधी कधी. जाऊ दे ना, तुम्ही नका त्यांचा विचार करू, जाऊ द्या. अहो, हे असा बाप असण्यापेक्षा ना नसलेला बरा. अधिपती, कसे बी असले तरी वडील आहेत ते तुमचे. बास करा आता. ओ आई साहेब, आज मी तेच चाललंय हो. आणि तुम्ही कशाला सहन करताय मला सांगा की. कोणाच्या मेहरबानीवर तुम्ही या घरात राहताय काय? हा, तुमचा हक्क आहे, तुमचं घर आहे, तुमचं राज्य आहे. मी समज तुमच्यामुळे. अहो आई साहेब, आमचं सगळं आम्ही कवाच तुमच्या पायाशी ठेवले हो. अधिपती, आम्ही किती जन्म पुण्य केले म्हणून तुमच्यासारखा मातृभक्त पोरगा आमच्या नशिबी आला. पुण्य तर मी केले आई साहेब. तुमच्यासारखी आई लाभली. त्या दिवशी तुम्ही आमचा जो हात धरला तो कधी भी सोडला नाही. तुमच्यामुळे आम्हास ती ताकद मिळाली. आता साक्षात ब्रह्मदेव जरी समोर आला ना तरी आपल्याला दूर करू शकणार नाही. आता माय लेकराची ताटातूट मी मेल्यानंतरच. असलं काहीतरी कशाला बोलतो आई साहेब? मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही अधिपती. तुम्ही आमचं सर्वस्व आहेसा.
आमच्या जगण्याचा उद्देश आहे सा. आम्हासनी कधी अंतर देऊ नका अधिपती. कधीच नाही आई साहेब. कधीच नाही. मला कळत नाहीये, अधिपती आपल्या इकडे आले होते, त्यांनी फुलपगारे सरांकडून आपला पत्ता घेतला, पण त्यांचं माझ्याकडे काय काम असेल? अगं असेल काहीतरी काम. तेच तेच काय काम असेल हे कळत नाहीये. कारण ते जेव्हा मला भेटले तेव्हा असं म्हणाले की काहीतरी वेगळंच काम होतं माझ्याकडे. अगं असेल काहीतरी काम. नाही नाही नाही, पण आई म्हणजे अधिपती आले, त्यानंतर भुवनेश्वरी मॅडम आल्या, ह्या सगळ्याचा आपल्याशी काहीतरी संबंध असेल का? मला तरी तसं वाटत नाही, पण असेल तरी काय फरक पडतो? बाबा मला एक सांगा, एक मुलगी म्हणून मला अधिपतीपासून सावध राहायला हवं का? अगं ज्या प्रकारची त्याची आई आहे ना, त्याच्यावरून मला असं अजिबात वाटत नाही की तो कुठल्या स्त्रीचा अनादर करेल. पण मग त्यांनी आपला पत्ता का घेतला? कसं आहे ना अक्षरा, अगं ह्या लोकांना ना आपल्याशी बोलावं असं वाटतं, इंटरॅक्ट व्हावं असं वाटतं, आपल्याशी मैत्री करावीशी वाटते. पण बाबा ते अशिक्षित आहेत, त्यांच्याशी मैत्री कशी करायची आपण? हे बघ, आज भुवनेश्वरी मॅडमनी जे करून दाखवलं ना, ते खूप शिकलेल्या माणसांनी करून दाखवलं असतं का? त्यामुळे शिक्षणाची कुठेही मोजदाद करता येत नाही. पण मला कळत नाही की त्यांना आपल्याशी मैत्री करून काय मिळणार आहे. अक्षु बाळा, अगं आपला समाज म्हणजे एक मोठं कोर्ट आहे बघ. या कोर्टात ना प्रत्येक माणसाच्या त्याच्या जाडीवर, त्याच्या रंगावर, त्याच्या उंचीवर, त्याच्या शिक्षणावर त्याला जज करून निकाल दिला जातो. कमी शिकलेल्या माणसांना आपल्यासारख्या शिक्षणाची कास असलेल्या माणसांची बोलावंसं वाटतं, त्यांच्याशी मैत्री करावीशी वाटते, त्यांचा सहवास हवासा वाटतो. त्यात गैर वाटण्यासारखं काहीच नाहीये. आपल्या सहवासाने त्यांची शिक्षणाची धारणा बदलली तर किती विद्यार्थ्यांचा फायदा होईल याचा विचार कर. आई थांब. काय ग? दे अगं पण थोरल्या मालकासनी जेवण दे म्हणलं की द्याचं. आई साहेबांवर जर परत हल्ला केला ना, जित्ता गाडून टाकी ना, त्यांच्या वाट्याला जायचं नाही, कळलं? तुझ्यासारखा बाप असण्यापेक्षा ना नसलेला बरा. तू हरत ना. का वागताय तुम्ही असं? तुम्हाला किती वेळा सांगितलंय नका वागू असं. तुमच्या या अशा वागण्यानं अजून राग राग करायलेत ते. तुमच्या या वागण्याचा तुमच्या पोराच्या मनावर काय परिणाम होतोय याचा तरी विचार करा. स्वतःची किंमत टिकवून ठेवण्यासाठी तरी असं वागू नका. कारण आता तो फक्त तुमचा पोरगा राहिलेला नाही,
तो आता भुवनेश्वरीचा पोरगा आहे. आणि भुवनेश्वरीचा पोरगा मातृभक्त आहे. तिच्यावर हात उगारलेला तो कधी सहन करणार नाही. चला घ्या, गुमान जेवून घ्या. घ्या. सिस्टर, सिस्टर, ऐक तुला पडायचंय. कशाला? पड गपचूप. पड. कशाला? काय होतंय? स्विमिंग टँक आहे ग, रंकाळा नव. थँक्यू अधिपती. दादा म्हण. मेला तरी चालेल, पण दादा नाही म्हणणार. मर मग. गप्पा येतय पोता मला. बरं झालं चंचे, तू दादा नाही म्हणली त्याला. आता फकस्त दादला. होय. एकतर काल ही उशिरा आली तर आली वरून मलाच फाडफाड बोलली. आता मला काय माहित कोण बजरंग, किती सिरियस मॅटर येते. माझ्यावरच भडकली. आणि मी काय म्हणालो हिला की बाबा एक साडी घे माझ्याकडून. काही चुकलं का माझं? माझ्या आईला हिच्यासाठी एक मंगळसूत्र आणि अंगठी बनवायची होती. गुन्हा झाला का काही? अहो आम्हाला नाही माहित की कोण बजरंग आणि काय ते सांगितल्यावरच कळणार ना. आणि सतत कसली चिडचिड करायची. तर घरी निघून आली रागात. अक्षर तुला माहिती ना की तुझ्या ह्याच स्वभावाचा मला त्रास होतो म्हणून. मग का अशी वागतेस तू? काका तुम्हाला वाटत असेल की मीच सारखी चिडचिड करतो, पण ही अशी वागते ना म्हणून माझी चिडचिड होते. कमलराव शांत व्हा जरा. बसा. हो तुम्ही बसा. हा तुम्ही पाणी घेता का जरा? हा थोडं एक काम करा, घ्या पाणी, घ्या पाणी. अहो नको मला. चुकला माझं. मी थांबा फडक मी पुसतो. थांबा मी करते. अहो नाही मी तुमच्या पायाच पडला पाहिजे. अहो सॉरी. आई नाही खरंच मला माफ करा. अहो चुकून झालंय खरंच. मुद्दाम नाही केलं मी खरंच. हो ठीक आहे कळलं मला, चुकून झालं. ओके. हा हिनं सकाळपासून काही खाल्लंच नाहीये हो. पण मला असं वाटतं की डोकं फिरल्यासारखं झालंय मला.
अगं बाई हो का? तुम्ही काही खाल्लं नाही का? मग नाश्ता तयार आहे, मी घेऊन येते, थांबा. नाही, नको नको. अहो तयार आहे, मी आणते ना. आता घरी जाऊनच खाईन मी. काल मला वाटलं होतं की डेट आहे आमची, शॉपिंगला जाऊ, एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करू, पण कसलं काय, हे असं काय झालं हिने मला सांगायला तरी हवं होतं ना. मी एकटाच तिकडे वाट बघत बसलो होतो हिची. माझ्या वेळेला काय किंमत आहे की नाही? कोण आहे मी? हा, तुम्ही सांगा, कोण आहे? प्रोफेसर आहे ना की कोणी रस्त्यावरचा लल्लू पंजू आहे? अहो कमल, प्रॉब्लेम झाला होता म्हणून. अगं अक्षरा, मान्य आहे मला, पण ते मला सांगायला हवं होतं ना. आणि मी बोललोय बाबांची बजरंग बद्दल. ते म्हणालेत की जर असंच असेल तर आपण उद्या परवाच साखरपुडा उरकून टाकू आणि लगेच लग्न. तुम्हाला काही हरकत नाहीये ना? हा, चालेल ना? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, काही हरकत नाही. आणि काका, कोण हा फालतू बजरंग? आपण त्याला घाबरण्याचं काय कारण आहे? आणि काय मोगलाई आहे का की जो तो येईल कोणाला धमक्या देईल? अहो, मी तुमचा होणारा जावई आहे. तुम्ही माझ्यावर सोडा सगळं, मी बरोबर डील करतो त्याच्याशी. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त आता साखरपुड्याची तयारी करा आणि जरा दाखवाच मला कोण आहे तो बजरंग. चला माझ्या बरोबर. नाही नको, तुम्ही नका मध्ये पडूयात. तू गप्पा बस अक्षरा. ही सगळी गुंडगिरी आपण बिलकुल सहन नाही करायची. आपण हे सगळं सहन करतो ना, म्हणूनच त्यांचं बळ वाढतं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी तुझा होणारा नवरा आहे आणि या घराचा होणारा जावई. काका, तुम्ही चला माझ्याबरोबर. चला, या तुम्ही.